लेट्स प्ले. टॉस जिंकला गेला पहिला, पण पाहिलं तर वियंग पॅकर माझगाव त्यांच्या संघाने टॉस जिंकून पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आजचा हा दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अधीरा स्पोर्ट्स क्लब अधीरा चषकाचं एक भव्य दिवस आयोजन सतीश गणेश शिंदे यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आपण पाहिलं तर संपूर्ण शिंदे फॅमिली, आपल्या आई देखील इकडे उपस्थित होत्या. शारदा गणेश शिंदे, त्यानंतर स्नेहा गणेश शिंदे, सर्व या क्रीडा स्पर्धेवरती शिंदे परिवाराचा देखील सपोर्ट राहिला गेला आहे. अधीरा स्पोर्ट्स क्लब मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्या संघाची चर्चा आपण पाहिली गेली. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे बॅटिंगसाठी. टॉस जिंकून 5 ओव्हरची मॅच आहे आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आजचा हा शेवटचा व अंतिम दिवस. खुल्या गटातील आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील. इनिंग ब्रेक्समध्ये नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार, त्याची पण आपण नोंद घ्यायची आहे. पहिली मॅच 5 ओव्हरची असणार आहे, त्यानंतर दुसरी मॅच जेव्हा तुम्ही खेळाल ती 4 ओव्हरची असणार आहे. एक लाख प्रथम क्रमांक आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पण पाहतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवेनवर जबाबदारी दिली गेली आहे. पहिलीच ओव्हर घेऊन देवेन. कंपल्सरी चेस आहे. काल 1 बॉल 1 ची मॅच पण आपण पाहिली गेली. 6 बॉल 4 ची मॅच ती 1 बॉल 1 वर पर्यंत आणली. विकासने चांगली बॉलिंग केली होती. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाने पण एक चांगलं फाईट केलं. म्हणजे आमच्यासोबत स्कोरिंगसाठी पण धीरज आहे. धीरज 2 दिवसामध्ये बॅट्समनसाठी पण हे बॉलरसाठी पण बेनिफिट आहे ग्राउंड, की असं नाही आहे की बॅटिंग डिपार्टमेंटच तुमचं स्ट्रॉंग असं तुम्ही जिंकू शकता. त्यामुळे बॅलेन्स पाहिजे. काल 6 बॉल 7, 6 बॉल 4च्या मॅचेस पण आपण पाहिल्या गेल्यात. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी देवेन येतात. स्ट्राईक एंडला मतांग सारंग, नॉन स्ट्राईक एंडला रोहन साळुंके. लेट्स प्ले. रेडी टू फाईट. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. लॅबो देखील इन ऍक्शन मध्ये आहे. जबरदस्त मॅच आहे. पहिली वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध पवन पॅकर. बॉलिंगसाठी देवेन, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत मतांग सारंग. पहिला बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन. सागर निवात तिकडे इन ऍक्शन मध्ये. खूप चांगली स्टारकास्ट घेऊन वियंग पॅकर माझगाव सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. संघ खूप चांगलं संघ बांधणी करत असताना वैभव सर स्वतःच उपस्थित आहेत. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि अंडरआर्म क्रिकेट फॉलो करत असतात. माझगावला बिलॉंग करतात आणि माझगाव आता आई गावदेवीची पालखी पण आहे माझगावमध्ये, ते पण प्रसिद्ध आहे. तिचा आशीर्वाद आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला गॅपमध्ये, पण तेवढी चांगली फिल्डिंग सूरज उपाध्याय. खूप चांगला बॉल अडवला गेला. कधी बॉल आला, कधी थ्रो केला गेला. पाहू शकतो आपण रिप्ले. खूप महत्वाचं आहे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. कव्हर्स पॉइंटला फिल्डिंग करणं खूप डिफिकल्ट आहे जेव्हा क्विक बॉल तुमच्याकडे येतात. स्ट्राईक एंडला मतांग सारंग. या बॉल देखील पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला थ्रो करतायत. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत देवेनने हाताळली आहे. स्ट्राईक एंडला रोहन साळुंके. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. काल बोरवलीला पण खूप चांगला परफॉर्मन्स केला, परंतु ओरम अंडरआर्म मेंटेन करणं थोडं डिफिकल्ट आहे. आमच्यासोबत संदीप आचारी सँडी पण आहे. त्याला पण माहिती आहे की क्रिकेट हे दोन्ही मेंटेन करणं आणि दोन्ही प्रोफेशनलमध्ये खेळणं खूप डिफिकल्ट आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये 4 सिंगल आलेत. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली देवेनने. वा, पहिले 4 बॉल 4 सिंगल आले, त्यामुळे काहीतरी वेगळे पण करावं लागेल आणि देवेनने तेच केलं की हा बॉल थोडा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि येईल डॉट बॉल.
या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग स्वतः गेली बॉलवरती. वाह देवेन, जबरदस्त बॉलिंग केली गेली आहे आणि 6 बॉल त्यांनी स्टंप टू स्टंप पिचिंग केली. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा रन्स आले नाही, त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त रन्स आले 4. गुड बॉलिंग. सुरुवात चांगली करून देणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला त्या फ्लो मध्ये खेळणं खूप महत्वाचं आहे. आजचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडूंसाठी देखील आपण क्रिकेट पाहण्यासाठी गर्दी करत असतात आणि बॉलिंगसाठी सूरज उपाध्यायावर जबाबदारी दिली गेली आहे. काल देखील रात्री प्रचंड प्रेक्षकांची गर्दी होती. क्रिकेटवर एक वेगळं प्रेम आणि कुर्ल्यामध्ये देखील क्रिकेटला एक वेगळा ग्लॅमर आहे. मग ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय, स्ट्रायकिंगला रोहन साळुंके आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन्स आलेत. बॅटिंग करावी लागेल आता. ग्राफ थोडा वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेलाय. ऋग्वेद तिकडे होते. सिंगल रन मिळेल. काल पण खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. सर्व टीम्सने खूप चांगली कामगिरी केली. सर्व बॅटर्सने खूप चांगला खेळ केला गेला. काल रोहन शिलेला एक चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला. शुभमला खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला. संजय पाटीलने एक चांगली कामगिरी केली. हेमंत बारिया, बंटी फटाक, खूप चांगला परफॉर्मन्स सर्व खेळाडूंनी केला. या बॉल देखील हलक्या हाताने स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय. चिंतामणी कल्याण संघ काल फायनल मध्ये गेला. पाच ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 5 ओव्हर 50, 55, 60 पर्यंत स्कोर पण होऊ शकतो, परंतु या ग्राउंड मध्ये 5 ओव्हर 28, 30 पण फायटेबल आहे. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. सूरज उपाध्याय, व्हेरिएशन केलं गेलंय. गुड बॉलिंग. अंडरआर्म क्रिकेट. मार्च, एप्रिल, मे क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट चालूच आहे. लगेच जून पावसाळा चालू झाला की अंडरआर्म ओपनच्या पण क्रीडा स्पर्धा आहेत. एप्रिल महिन्यामध्ये देखील क्रिकेटला एक वेगळा, कोकणात देखील एक वेगळा क्रेज राहिला गेलाय. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा मात्र तिकडे फसला आणि येईल डॉट बॉल. सी बाउंड्रीचं क्रिकेट आहे. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. या बॉलवर शेप आउट झाले. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. दीपक ठोंबरे तिकडे होते. खूप चांगला बॉल आला होता तिकडे. मात्र ऐरोली दिघा त्या परिसरात देखील खूप चांगला क्रिकेट खेळले गेले. दीपक ठोंबरे, बाळू, विविध भागातून आज खेळाडू इकडे आले आहेत. कोणी नवी मुंबईवरून आलंय, कोणी पालघरवरून आलंय, कोणी ठाण्यावरून आलंय, कोणी उल्हासनगरवरून आलंय. जबरदस्त मॅच आहे. पहिलीच मॅच अगदी पाहण्यासारखी आहे, कारण की दोन्ही संघ बलाढ्य आहेत. स्ट्राईक एंडला रोहन साळुंके. या बॉलवर स्टेप आउट झाले विथ द स्पिन आणि बॉल निघून जाईल 4 रनसाठी. पहिली बाउंड्री येते आजच्या दिवसातील रोहन साळुंकेच्या बॅटमधून. जबरदस्त फुटवर्क होता. पाहू शकतो आपण रिप्ले. थोडी मागे पिचिंग ठेवली होती, परंतु विथ द स्पिन एक चांगला ड्राईव्ह केला आणि देवेन थोडी लेझी केले बॉलवरती. बॉलरला फिल्डरची साथ होणं गरजेचं आहे. 4 ने मात्र धावफलक पुढे झाले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 12 रन झाले धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झालेत 12. थोडं स्पीडअप करायचं आहे. 12 धावा झाले धावफलकावरती आणि 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला इकडे समाप्त झालाय. बॉलिंगसाठी सुभाष येत आहेत.
स्ट्राईक मतांग सारंग एका बाउंड्रीने पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं पवन पॅकर. या बॉलवर स्टेप आउट झाले. सुभाषला पहिल्याच बॉलवर यश मिळत आहे. बॅटर आउट. बीट केले गेलं मतांगला आणि सुभाषने जी जोडी थांबवायचा प्रयत्न करत होते 2 बॉलर त्या मात्र तिसऱ्या बॉलरला यश मिळत आहे. पहिली जोडी तुटली आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती विकेट येते. चेक. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुभाष. नवीन बॅटर कुणाल येतात लेफ्टी. अनुभव भाई कुणालाकडे पण मॅच बनवावी लागेल. हलक्या हाताने सिंगल केला गेला. पहिला बॉल बॅटवरती घेतलाय. सागर तिकडे आहेत. एक एक रन खूप महत्वाचा था. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. कशा प्रकारे इनिंग बिल्डअप करेल टीम. पवन पॅकर 30-35च्या घरामध्ये स्कोर पाहिजे. चेसिंग थोडं या ग्राउंडवर देखील डिफिकल्ट होते जेव्हा तुमची चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग होते. एक सिंगलचा डबल पण या ग्राउंडवर जेव्हा होतो ती मॅच थोडीफार फसते. काल 6 बॉल 4ची पण मॅच आपण बघितली. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुभाष. स्ट्राईकरला बॅटर रोहन साळुंके. या बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी. वाह रोहन साळुंके. काय जबरदस्त स्क्वेअर कट खेळले गेले. बॅकफुटला आले खूप चांगल्या पद्धतीने. अंदाजामध्ये क्लासिकल फटका पाहिला गेला रोहनच्या बॅटमधून. 4 रन. रोहनला माहिती आहे की आपण आता मॅच मध्ये आलोय. मॅच बनवावी लागेल. पार्टनरशिप झाली तर आपण चांगल्या पद्धतीने टार्गेट सेट करू शकतो. या बॉलवर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल रन तिकडे मिळेल. एका धावेने मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 18 धावा झाल्या धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचं. यानंतरच्या मॅच टीम साई सिद्धी आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. या बॉलवर विथ द स्पिन फटका फसलाय. कॅच पण सुटते. आता सर्वांना वाटलं की बॉल बाहेर जाईल की पडद्याला लागू शकतो. डायरेक्ट लागला तर बाउंड्री पण आहे. पाहू शकतो आपण हा रिप्ले. एज घेतली गेली होती आणि मला असं वाटतं बाउंड्री होती तिकडे. जर कॅचला ट्राय करत नसतं तर बॉल थोडा डीप होत होता. आणि 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला. 19 रन झाले धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल सुरवाडे लॅबो येत आहेत. उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा आणि चेहऱ्यावर कधी पण स्माइल असते. एन्जॉय करत क्रिकेट खेळलाय. मग एक बॉल एक ना केला तरी चेहऱ्यावर स्माइल. वाईट टाकला तरी चेहऱ्यावर स्माइल. हे क्रिकेट आहे. लॅबो पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली लॅबोची. स्लो स्पिन टर्फला पण लॅबोची एक वेगळी बॉलिंग नेहमीच पाहिली आहे. खूप चांगल्या पद्धतीने एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये लॅबोची देखील एक वेगळा फॅन क्लब आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. खेळाडू आहे तिकडे. जबरदस्त फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो केलाय. ऋग्वेद रोहन साळुंकेला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. बॉलरला फिल्डरची साथ खूप महत्वाची आहे.
काय बॉल आला आणि ऋग्वेदने खूप चांगला बॉल अडवला, चांगल्या अंदाजामध्ये फेकी पण केली. पाहू शकतो आपण रिप्ले. खूप फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे आणि लॅबोने तो बॉल चांगला कलेक्ट पण केला. लॅबो आणि ऋग्वेद अगदी दोघांची हाईट पण सेम आहे. हा, हेनोय कुमार येतात बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला बॅटर कुणाल. एकोणीस धावा झाले धाव फलकावर, 2 विकेट आले आहेत. आज सतीश शिंदे यांचे जे संपूर्ण मित्रपरिवार या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपल्या परिसरात देखील एक चांगलं आयोजन करतायत. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. वाह, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली लॅबो. चौथ्या ओव्हरची देखील एक शांतता आपल्याला पाहायला मिळते. वियंग पॅकर माझगाव संघाने चांगलं कमबॅक केलं. लॅबोचा कॉन्फिडन्स वाढलाय का रनआउटने, त्यामुळे तो पण फ्री माइंड बॉलिंग करतोय. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. स्ट्रायकेटला कुणाल. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि इकडे देखील आपण पाहिलं तर झेलबादच्या रूपामध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. हलकीशी एज घेतली गेली आणि कुणालची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. संतोष कांबळे मामा पण इनॅक्शन मध्ये. खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. विविध भागातून खेळाडू इकडे आले आहेत. पहिलीच मॅच चालू आहे. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध पवन पॅकर. आज खुल्या गटातील सर्व संघ इकडे खेळणार आहेत. रुपेश येतात नवीन बॅटर. या बॉलवर हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. सुभाषने पण चान्स घेतला आणि पहिली रन ह्या ओव्हरची आली आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच रन खर्च केले गेले. 20 रन झाले धावफलकावरती. 3 विकेट गेलेत. 30 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे पवन पॅकर संघाला. या बॉलवर देखील पुन्हा एकदा काय जबरदस्त बॉलिंग केली गेली. फक्त आणि फक्त 1 रन खर्च करत असताना राहुल सुरवाडे लॅबो. गुड बॉलिंग लॅबो. खूप चांगली बॉलिंग केली आपल्या टीमसाठी आणि मॅच मध्ये कमबॅक करत असताना. चप्पळ आणि चालक खेळाडू आहेत. लॅबोची चर्चा नेहमीच महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग करत असताना कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा न खर्च करता करा अगदी एकच रन फक्त आणि फक्त बॉलिंगसाठी देवेनला आमंत्रित केलं गेलंय. पहिली ओव्हर पण देवेनने हाताळली होती. शेवटची ओव्हर देखील देवेन हातात आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. मुलुंड ठाणे परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळलेत. बघा टॉस साठी शेवटची ओव्हर चालू आहे, त्यामुळे आपण तयार राहा. टी शर्ट जी आपल्याला दिली आहे ती परिधान करून. या बॉलला देखील आपण पाहिलं तर पहिलाच बॉल व्हाईट बॉल आहे. 21 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि थांबवलंय. या बॉलवर देखील थांबवलं गेलंय. 21 रन्स वरती मॅच आपण पाहिलं थोडीफार शांत होताना पाहिली गेली आहे. 2 बाउंड्रीजची गरज आहे या ओव्हरमध्ये. रुपेश आणि हेनॉयला मात्र त्याचा प्रयत्न करावा लागेल. इकडे देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 28-30 ची मॅच पण फसू शकते या ग्राउंड वरती, त्यामुळे थोडाफार एक्स्ट्रा रन्सचा पण विचार करावा लागेल. या बॉलवर बीट केलं गेलंय. व्हाईट बॉल आहे पण रुपेशला बाहेर जावं लागेल. हलकासा बॉलला कट केलं गेलं. बॅट्समनला पुढे येण्यास भाग पाडलं. देवेने एक जबरदस्त लेग ब्रेक पाहिला गेला आणि तिकडे काय बॉल वळवलाय.
23. 23 रन झाले धावफलकावर, त्यांनी 4 विकेट गेलेत. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. देवेने वेगात टाकलाय बॉल आणि तिकडे लॅबोने थोडा लेट दिला थ्रो. आज मेगा ब्लॉक पण आहे त्यामुळे तो थोडा लेट आहे. हा या बॉलवर स्टेप आउट झाले. बॅटची एज घेतली गेली आहे. सचिन राणे येतात नवीन बॅटर आणि एकच रन तिकडे मिळेल. 24 रन्स होत आहेत. थोडी मॅच आपण पाहिलं तरी डगमगताना पाहिली गेली आहे. पवन पॅकर संघ थोडा रन्स मात्र म्हणेल तसा होत नाहीये स्कोर कार्ड वरती. ही बॅटर देवा येतात नॉन स्ट्राईक एंडला. या बॉलवर आडवे बॅटने खेळले गेलेत. फटका मात्र चांगला आहे परंतु अंडरआर्म क्रिकेटला अशा फटक्यामध्ये जागा नाहीये. बॅटर आउट. हाफ ट्रॅकर बॉल. रोहित शर्मा स्टाईलने खेळले पण बॅटर आउट. नवीन बॅटर अरुण येत आहेत. अरुण यादव. अरुण यादव बोला इतना टाइम मुंबई में क्रिकेट खेला बट कुर्ला में बैटिंग करने में मेरे को कम मिलता है. आज कुर्ला में मैं खेल रहा हूँ भाई. जिस कुर्ला ने मेरे को पहचान दी. लास्ट बॉल पेंडिंग है. पहिला वाईड त्यानंतर डॉट त्यानंतर वाईड त्यानंतर वाईड प्लस विकेट त्यानंतर विकेट त्यानंतर 1 रन प्लस विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. नाही ओव्हर नाही एक बॉल बाकी आहे. पहिला वाईड फिर डॉट फिर वाईड फिर वाईड प्लस विकेट. हाँ फिर तीसरा विकेट फिर 1 रन दूसरे रन पे आउट. 4 बॉल हुआ फिर अभी विकेट. वो नहीं है वैसा ही है. अरे वो रन और विकेट एक ही इसमें गया ना. नहीं उधर एक अरे तो डॉट नाही रे बाबा. तो डॉट नाही त्याचा काय बघताय. डॉट है वो. पाच बॉल. अरे पण तिथे सांगू का तुम्ही खेळा नाही बरोबर आहे त्यांना वाईडला बॉल काउंट होत नाही. हा ऑनलाईन स्कोरिंग मध्ये वाईडला बॉल काउंट होत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला तो तिकडे तसं दाखवतोय. ओके 0.5 आहे तिकडे तुम्हाला एक बॉल पेंडिंग आहे. मैप पे जैसा चाहते तो उसको मैप फॉलो करते वैसा फॉलो करो. राइट लेना है लेफ्ट लेना है वो अपने ऊपर है. कुर्ला है भाई. कुर्ला में कौन सा राइट किधर जाता है किसको मालूम नहीं है.
हाँ, और कौन सा राइड स्टेशन पे जाता है वो भी मालूम नहीं है. ओके. चेक. हॅलो चेक. टॉस करूयात आपण. श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज कॅप्टन, आपल्याला विनंती आहे आपण या टॉस बॉक्समध्ये आलेला आहात. साई सिद्धीचे कॅप्टनही आलेले आहेत. अगदी एका मिनिटामध्ये आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. मग आजच्या दिवसामध्ये आपल्याला सतीश सर ही थोडीशी गैर करणं गरजेचं आहे, ही थोडीशी मुभा देणं गरजेचं आहे. कारण जे खेळाडू ट्रॅव्हल करून येत आहेत, मेगा ब्लॉक तो मोठा आहे, आज भरपूर सेंट्रल लाईनवरती आहे आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या खेळाडूंना सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण खेळाडू आहेत तर स्पर्धा आहे आणि स्पर्धा आहे तर मग हे खेळाडू आहेत. हे नातं असं अटूट राहिलं आहे. मग जेव्हा थोडीशी संकटाचा काळ येतो, असं काही विघ्न येतं, तेव्हा एकमेकांना सोबत हातात हात घालून चालणंही तेवढंच गरजेचं आहे. मोठ्या स्पर्धा आहेत कारण खेळाडू चांगले आहेत आणि खेळाडू चांगले आहेत कारण स्पर्धा मोठ्या आहेत. मग हे सगळं नातं तुमचं जपणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. हा, संदेशजी पिलानी आपण देखील याच्यात आमचे मित्र. हा, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि टॉसकडे आपण म्हणणार आहोत. त्यासोबतच तेजस्वी चव्हाण साहेबांना विनंती असेल, साहेब या, आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला कॅप्टन्स, आपल्याला विनंती, आपण यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज आणि त्यांच्यासोबतच साई सिद्धी, दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत. मजा येईल याही मॅचला, यात शंका नाही आहे. वेलकम दोन्ही टीमच्या कॅप्टन्सचं, मान्यवरांचंही वेलकम. टॉस करूयात. सिंपल कॉइन आहे, हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचं आहे. कॉल कोण करताय? हेड कॉल केलंय आणि टेल इट इज. थँक्यू सो मच मान्यवरांचे धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. आपण पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. प्लीज स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलेला आहात, काय करताय? आम्ही नंतर कळवू, सरांशी बोलणं आलेलं आहे नंतर. हरकत नाहीये, थोडासा डिसिजन पेंडिंग आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, 2 ओव्हर नंतर तुम्ही कळवू शकता. अधिरा चषक, मग आता गेल्या 2 ते 3 पर्वापासून आपण पाहतोय हे चषक आणि त्याची प्रचिती संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट आता घेत आहे. ही स्पर्धा खेळताना किती एक्साइटेड आहात? खूप एक्साइटमेंट आहे या स्पर्धेसाठी. लास्ट टाइम पण मी बोललेलो की खूप जागेवरती चक्री बॉलिंग नसते, तर थँक्यू सतीश दादासाठी की यांनी चक्री बॉलिंग ठेवली यावर्षी पण. तर खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि खेळायला मजाच येईल या स्पर्धेत. खेळायला मजा येईल. सतीश दादांचंही कौतुक आहे. मग तुम्ही त्यांचं ते खेळाडूंचा टॅलेंट पाहतात आणि त्यांना प्रतिसाद मिळतो, तो प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न. स्पर्धेबद्दल दादा काय सांगाल? नाही, स्पर्धा खरोखर खूप छान असते. काही स्पर्धा अशा आहेत ज्या मोजक्या आहेत, त्याच्यामध्ये ही सुद्धा आता मोजली जाते की अधिरा चषक आम्ही सगळेजण खूप वाट बघतो. ठराविक टुर्नामेंट आहेत तर आम्ही पण वाट बघतो अधिरा चषक कधी आहे म्हणून. तर एंट्रीकडे फुल होतात अगोदरच. तर आमचं नशीब चांगलं असतं की आम्हाला पहिल्या एंट्रीसाठी हां बाबा आमच्याकडे पैसे आहे ना, तो वेगळा पार्ट, पण आमची एंट्री फिक्स ठेवा, कारण टुर्नामेंट मोठी आहे तर आम्हाला खेळायचं आहे. आणि राहिली गोष्ट यांची की यांना चक्री बॉलिंग आहे, एक चांगलं केलं की सगळ्यांना खेळायला मिळायला पाहिजे, तो एक प्लॅटफॉर्म चांगला केला.
थँक्यू सो मच. धन्यवाद देवा दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. चांगला खेळ दाखवात. जास्ती वेळ तुमचा घेत नाहीये. मॅच सुरू झाली आहे. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज अंधारामचा आणि सागरजी मोरे सरांकडे. थँक्यू सो मच. एक छोटं टार्गेट आहे लॅबो आणि त्या सोबतीला ऋग्वेद. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. वियंग पॅकर माझगाव. आजचा हा पहिला सामना आजच्या दिवसातील. यानंतर देखील आपल्याला सर्व मॅचेस आज खूप चांगल्या खुल्या गटातील आपल्याला पाहायला मिळतील. या बॉल देखील फक्त बॅट ठेवली आहे तिकडे लॅबोने. लॅबोला माहिती की रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी देवा आहेत. विक्रोईचे एक जबरदस्त वेगवान गोलंदाज की कमी वयामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळत आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा देवा स्ट्राईक एंडला ऋग्वेद. सापळा थोडा रचण्याचा प्रयत्न करतात. फिल्डिंग थोडी क्लोज आणतात कारण की स्कोर कार्ड थोडं कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे फिल्डिंगवर थोडं मॅचेस आपल्याला ही खेचावी लागेल. या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करतील. देवाने बॉल कलेक्ट केला असता तर चान्स होता तिकडे आणि रनआउटने मॅच थोडीफार ऑन होऊ शकते. विकेट आली तर मॅच मध्ये पवन पॅकर पण संघ येऊ शकतो. चार रन झाले धावफलकावरती. पहिली ओव्हर चालू देवाची. स्ट्राईक एंडला बॅटर राहुल सुरवाडे लॅबो. 26 रनचं टार्गेट आहे. या बॉलवर देखील वेगात बॉल आला. त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळेल. पाच रन झाले धावफलकावरती. पहिली मॅच तुमची 5 ओव्हरची असणार आहे. विनिंग टीमची 4 ओव्हरची मॅच असणार आहे. आज आपण एक्झिबिशन मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतील. मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड सर्व आपले जे मुंबईच्या सेवेसाठी तत्पर आहेत. व्हाईट बॉल. ऋग्वेदला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या रूपामध्ये पहिली विकेट येते. पहिलीवर देवाने चांगला स्पेल टाकला गेला. एक विकेट पण आली आहे. परंतु स्कोर कार्ड थोडं 30-32 पर्यंत टार्गेट पाहिजे होता. न्यू बॅटर अभिषेक देवळे येत आहेत. या बॉलवर वेगळं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करत देवा परंतु व्हाईट बॉल. 7 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर लेबो स्टेप आउट झालेत आणि रितेश गव्हाणे यांचे चांगले एफर्ट्स पाहिले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर तिकडे समाप्त झालाय. 8 रन झाले धावफलकावर आणि त्या 24 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. 24 बॉल 18 करायचे आहेत. बॉलिंगसाठी मतंग सारंग येत आहेत. 24 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. फ्री माइंड बॅटिंग करतील लॅबो. चोवीस चेंडूने 18 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी मतंग. एका दुसऱ्या बॉलरला लॅबो सारखी बॉलिंग करावी लागेल कारण की लॅबोने 1 रनची ओव्हर टाकली. ती कुठेतरी मॅच तिकडे पण फिरली. या बॉलवर लॅबोने प्रॉपर सिंगल केला गेला आहे. लॅबोला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही ह्या ग्राउंडवर. अशा मॅचेस लॅबोने पण बघितल्यात की कधी मॅच फिरू शकते. स्ट्राईक एंड अभिषेक देवळे एक जबरदस्त बॅटर आहे. लोटी चषकामध्ये पण जबरदस्त परफॉर्मन्स केला होता आणि खूप चांगला खेळ मागील 1-2 हंगामामध्ये त्याची चर्चा राहिली गेली आहे. अभिषेक देवळे पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. माइंड सेट केला होता की हा स्ट्रोक खेळायचा आहे.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलंय. मॅच मध्ये कमबॅक करेल का टीम पवन पॅकर. या बॉलवर वाईट बॉल आहे. डबल डीजी मध्ये मात्र स्कोर कार्ड जातो आहे. 10 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर प्रॉपर स्वीप खेळले गेले आणि तिकडे सिंगल रन. हाताला बॉल लागला नाही तर मला असं वाटतं पडद्याला बॉल डायरेक्ट लागला असता. 4 रन मिळाले असते बट अरुणने बॉल थोडा अकरा रन झाले धावफलकावर. 15 धावांची गरज आहे. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर 4 रन साठी. जहां पर अरुण है वहां से ही बॉल जाएगा. सो फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. वियंग पॅकर माझगाव संघ विजयाच्या दिशेने मात्र रवाना होत असताना बॉलिंग डिपार्टमेंटने खूप जबरदस्त बॉलिंग केली. या बॉल देखील स्वीप करायचा प्रयत्न केला गेला आणि सिंगल रन. 16 रन झाले धावफलकावर. 10 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी अरुण येतात. ह्याच कुर्ल्याचे एक जबरदस्त खेळाडू. पहिला बॉल आतमध्ये आणलाय बट त्याच अंदाजामध्ये लॅबोने जसा बॉल तसा तुमच्याकडे स्ट्रोक पाहिजे, जसं ग्राउंड तशी बॅटिंग पाहिजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. 1 to 4 ला वेगळी बॅटिंग लाईनअप पाहिली गेली. सर्कल बाउंड्रीला वेगळी बॅटिंग लाईनअप, सी बाउंड्रीला वेगळी बॅटिंग लाईनअप, टर्फ क्रिकेटला वेगळी बॅटिंग लाईनअप. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. 18 धावा झाले धावफलकावर. 8 रनची गरज आहे फक्त आणि फक्त. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय आणि सामना आता मात्र विजय दिशेने. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. जबरदस्त कामगिरी केली. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व काही कॉम्बिनेशन खूप चांगलं जुळलं आणि वियंग पॅकर माझगाव संघ पहिल्या मॅच मध्ये विजयी ठरतायत. वेल बॅटिंग अभिषेक देवळे जबरदस्त फिनिश केला आपल्या स्टाईल मध्ये आणि हा सामना जिंकला गेला वियंग पॅकर माझगाव. मॅच समरी आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती. 26 रनचं एक छोटं टार्गेट होतं. 7 विकेट गेले होते परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये अगदी तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅच संपवली. वेल बॅटिंग पराभूत संघाचा पण आपण इकडे सन्मान करणार केला जाईल. आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू राहुल सुरवाडे लॅबो. लॅबोने एक जबरदस्त कामगिरी केली आपल्या टीमसाठी. तेजस्वी आणि आमचे आदित्य लॅबो. लॅबोला कधी बघा लॅबोच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. हसत राहा आणि हसवत राहा. जबरदस्त 1 रनची ओव्हर हाताळली. बॅटिंग पण जबरदस्त केली लॅबोने. खूप चांगली स्टार्ट दिली आपल्या टीमसाठी. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आहे. हा
लॅबो काय बोलशील, कशी ही क्रीडा स्पर्धा आज वियंग पॅकर माझगाव संघामधून खेळत असताना, आणि पहिलीच मॅच खूप चांगला खेळ, सर्व बॉलर्सनी चांगली केली, फिल्डिंग चांगली केली, टीम जिंकते आहे. दरवर्षी दादा ही टुर्नामेंट खूप चांगली खेळते. मी झालं 3 वर्षाला ही टुर्नामेंट खेळतोय आणि आता बोललो तो टीम तर माझगाव टीम चांगलीच आहे. क्या बात आहे, लॅबो बोलत नाही पण आज लॅबो बोलतोय. सो खूप साऱ्या शुभेच्छा लॅबो, खूप चांगला खेळ पाहिला गेला मित्रांनो. आणि एक विशेष सन्मान पवन पॅकर आमचे सचिन राणे, गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी गाजवलं, मास्टर माइंड, अनेक प्लेयर्सला घडवलं, एक चांगले कॅप्टन. शिव आज गेले कित्येक वर्ष राणेंची देखील चर्चा पाहिली गेली आहे. सल्फा, घाटकोपर, भटवाडी संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. थँक्यू सो मच राणे. खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या मित्रांनो. तुम्ही पण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आहे. थोड्याच वेळात तुमच्या समोर अदिरा चषकाचा शेवटच्या दिवसातील ही दुसरी मॅच. एका साईडला एक जबरदस्त मॅच कामगिरी करत असताना स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी, ही मॅच पण पाहण्यासारखी आहे. तुम्ही पण या मॅचचा आनंद घ्या. थँक्यू.